काय नाही, पण थोडं काहीतरी क्वेश्चन्स विचारणार. ओके, शालोम, रोशोदेश तोप सगळ्यांना. आय येस, आय विश एव्हरीबडी इज हेल्दी, एव्हरीबडी इज कीपिंग फाईन. ओके, आता आपण ठरवलंय की छोटा छोटा क्लास घ्यायचा. तर आजचा जो क्लास आहे हा मी असा विचार केलाय की आपण मेडिटेशनवर एवढं बोललो, मेडिटेशन काय असतं, मेडिटेशनवर जरा विचार केला. तर आपण आता प्रॅक्टिकली मेडिटेशन कशी करायची, कारण मी सांगितलं की मेडिटेशन स्पिरिच्युअलिटी नाही आहे. मेडिटेशन आपल्याला स्पिरिच्युअलिटीसाठी रेडी करतं. मेडिटेशन फिजिकॅलिटीमध्ये असतं आणि आपल्या फिजिकॅलिटीला स्पिरिच्युअलिटीसाठी रेडी करायसाठी आपण मेडिटेशन करत असतो. आपण प्रॅक्टिकली मेडिटेशन काय आहे ते त्याचा विचार करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकली जर आपण केला तर आपल्याला कितीतरी गोष्टी जास्ती समजायला लागतील. आपण जे करतोय त्याच्यामधून आपल्याला जे एक्सपिरियन्स येतात त्याच्याबद्दल. ओके, आणि जर कोणाला काय एक्सपिरियन्स मध्ये काय म्हणजे हे होत असेल तर त्याला समजेल की का होतंय आणि तो चेंज करू शकतो स्वतःला. ओके, तर पहिली गोष्ट, निसिम कुठे गेला? निसिम, मला पहिली स्लाइड दाखव ना. मला ते निसिमचा फोन आला. जोशवा अंकल, निसिम आहे? हा, निसिमचा फोन आलाय जरा बॉसचा. अच्छा अच्छा, ठीक आहे. नाही, माझी ती एक स्लाइड टाकली होती, त्याला स्लाइड दाखवायची होती, पण ती त्याच्या तो येईपर्यंत आपण काहीतरी बोलू. हा हा, येईल. तो येईपर्यंत आपण काहीतरी बोलू. ओके, तर म्हणजे मेडिटेशन बद्दल सांगायच्या स्लाइड दाखवायची होती, पण ती स्लाइड आपण नंतर दाखवू. पण मी तुम्हाला सांगतो की कब्बालाच्या हिशोबाने ना, कब्बालाच्या हिशोबाने आपण तोरा वाचला आणि हे वाचला तर आपण तोरा ह्या जगामध्ये वाचतो, पण ह्या जगामधून तोरा वाचून आपल्याला त्या जगाबद्दल माहिती करून घ्यायची असते. ओके, ओरिजिनॅलिटी मध्ये ओरिजिनल जेव्हा तोरा देवानी तोरा दिला ना, तेव्हा देवानी तोरा दिला तेव्हा मोशेच्या थ्रू जेव्हा तोरा आपल्याकडे आला ना, तेव्हा देवानी त्या तोरा आपल्याला अख्खा फुल, तो नुसता ह्या वर्ल्डचा तोरा नाही दिला, तर आपल्याला अख्खा तोरा दिला. तोरा काय आहे, तोराच्या लपलेल्या गोष्टी काय आहेत, त्याच्या सिक्रेट्स काय आहेत, आणि त्या जगामध्ये काय आहे, तोरा त्या जगाबद्दल काय बोलते, हा अख्खा नॉलेज आहे ना एक सोबत दिला. आणि एक सोबत जेव्हा हा अख्खा नॉलेज आला ना, ओके, तर तो नॉलेज मोशेने सगळ्या माणसांना दिला. पण सगळ्या माणसांना दिल्यावर काय झालं, जो माणूस, जी फॅमिली, जी माणसं ज्या लेवलवर होती ना, त्या लेवलचंच नॉलेज त्या लोकांनी तो सोबत ठेवला आणि त्या लेवलच्या नॉलेजनी ते वागायला लागलं. ओके, पण स्लोली वर्ल्ड चेंज झाला, अख्खी जग दुनिया चेंज झाली, माणसं चेंज झाली, इस्रायल लोक चेंज झालं, आणि जे देवाच्या मर्जीत आहे त्याप्रमाणे तो चेंजेस होऊन ज्या परिस्थितीमध्ये आता आज आपण आहे ना, त्या परिस्थितीमध्ये काय झालं, आपण आहे ना फिजिकॅलिटीच्या म्हणजे फिजिकल गोष्टींच्या जवळ एवढा आलो ना की आपण फिजिकल तोरा म्हणजे तोरा आहे ना, आपण फिजिकली जो तोरा आपल्याकडे आहे ना त्या तोराला आपण जास्ती मानतो, आणि त्या तोरामध्ये काहीतरी दुसऱ्या गोष्टी आहेत किंवा त्या तोरामधून काहीतरी वरच्या गोष्टी आपल्याला समजू शकतात, ह्या गोष्टींबद्दल आपण विचार नाही करत. ओके, जुडम शेअर करू मी? हा, स्लाइड शेअर कर. ओके ओके, मला ऑफिसचा कॉल आला होता पण काय नाही झालं काम. दिसला की सांग. हा, ओके ओके, तर आता आहे ना निसिम एक स्लाइड दाखवणार आहे तुम्हाला. हा, ही स्लाइड दिसते ना, ह्या स्लाइड मध्ये आहे ना 1 2 3 4 5 6 7 8 असा 8 फोटो आहेत. ओके, हिब्रू प्रमाणे नाही, इंग्लिश प्रमाणे, मराठी प्रमाणे, हिंदी प्रमाणे. पहिली स्लाइड, मग सेकंड स्लाइड, थर्ड स्लाइड, फोर्थ स्लाइड, मग खालची 5th 6th 7th 8th. असं स्लाइड नाही आहेत, अशा ड्रॉइंग्स आहेत. सगळ्या माणसांना मी सांगतो की तुम्ही त्या ड्रॉइंग कडे बघा. पहिली ड्रॉइंग बघा, सेकंड ड्रॉइंग बघा, थर्ड ड्रॉइंग बघा, फोर्थ ड्रॉइंग बघा, 5th 6th 7th 8th सगळ्या ड्रॉइंग बघा, आणि ह्या ड्रॉइंग मधून तुम्हाला काय समजते हे मला सांगायचं आहे तुम्हाला. ओके, ही जी ड्रॉइंग आहे ना, ह्या ड्रॉइंग मधून तुम्हाला काय समजते, कशाबद्दल आहे ही ड्रॉइंग? कब्बाला बद्दल आहे की नॉर्मल गोष्टी बद्दल आहे की मिस्टिसिझम बद्दल आहे की सायन्स बद्दल आहे की ऍस्ट्रॉलॉजी बद्दल आहे? कुठल्या म्हणजे जी गोष्ट तुमच्या डोक्यात येईल ना त्या हिशोबाने तुम्ही विचार करा, आणि मला फक्त ह्या स्लाइड्स आहेत ना 8 स्लाइड्स, या स्लाइड्स बद्दल तुम्हाला सांगायचं. जे तुमच्या डोक्यात येईल ते, असा स्पेशल, जर कोण स्पेशल विचार करणारा माणूस असेल तर स्पेशल विचार करा,
नॉन स्पेशल विचार करणार असेल नॉन स्पेशल, सायंटिफिक, करोनाच्या हिशोबाने करोनाच्या हिशोबाने करा, कुठला पण फ्री, म्हणजे फ्री आहे, फ्री चॉईस. ओके, नाही नाही, मी विचारीन तेव्हा सांगा, मी विचारीन तेव्हा सांगा एकेकाने. बघितलं सगळ्यांनी? ओके. आता मला एनीबडी कोणाला काय सांगायचं आहे तर मला सांगा, तुम्ही तुमचा माईक चालू करून मला सांगू शकता. पहिले फर्स्ट ऑफ ऑल टेल मी युअर नेम. कॅमेरावर आलात तुम्ही तर मला तुमचा चेहरा दिसेल इथं खाली, आणि मला तुम्ही सांगू शकता काय ह्याच्यामधून तुम्हाला काय समजते ते. एनीबडी? मला Yeah, 3-4. Susie. हा, हु इज इट ना, नेम प्लीज. Susie Isaac. हा, सुजी. वो सुजी, टेल मी. I think it's like a metal ball, and the outside, the red scratched one, it looks like a magnet trying to push the ball into the glass container. Okay. So first slide, what the first slide is saying? First one, first photo. Tell The me the black story. ball is like a metal ball. Ah, okay. Okay, and second slide. I think it's a similar, it's a sequence of, it's like a picture in motion. Okay. So the red one is, the red with red stripe is a magnet and that is pushing it inside. Okay. अजून कोणाला दुसरी काय स्टोरी? Anybody has any story? निसिम, तुला काय स्टोरी सुचते? एक एस्पायरिंग आर्किटेक्टचा ड्रॉइंग वाटते. नाही, स्टोरी काय सुचते 8 स्लाइड वरून? नाही माहिती. जॉनी, काय पण मी असं हे ना, यू कॅन टेल एनिथिंग. तुला या स्लाइड हे बघितल्यावर काय वाटतंय काय नाही असं सांगायचं. मला असं वाटते की हा जो रेड स्क्वेअर आहे ना, हा, that the upper 4 slides it has repulsed the ball and moved it inside the square, inside the lines, inside the Okay. bucket formed by the lines and the black line. Okay. And in the second 4 slides it has pushed the triangle inside and covered it up with that line. So Okay. finally the square box has been small square red box, both the dot and the triangle inside with a line which समजलं. is close the square. गुड. सरोना आंटी, तुम्हाला काय? मला बोलायचंय की मीन्स नथिंग इज परफेक्ट. एवढा त्या लोकांनी ट्राय केलाय, बट ते करताना इट कम्स इन, बट इट कीप्स ऑन मुव्हिंग आउट. अँड ते जे ट्राय जे परफेक्शन आहे ते ना आहे. ओके. एनीबडी हॅज एनी अदर स्टोरी? राहील हिअर. हा, राहील. येस. हा, तर मला असं वाटतंय की तो दॅट ब्लॅक बॉल इज फॉर आवर कॉन्सन्ट्रेशन, असं मला वाटते. हा, ओके. आणि तो कुठे कुठे जातोय तो आपण बघतोय. ओके. अँड द रेड लाइन्ड पेपर तो वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, पण माझं कॉन्सन्ट्रेशन त्या ब्लॅक बॉलवरच जातोय एकसारखा. ओके. ठीक का आहे. माहिती. ओके. आता मी हा, बोला. कोण आहे नाव? मी सॅमसन बिरोडकर. हा, बोला अंकल. मला असं वाटतंय की ते गुड आणि इव्हिलचं हे दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. कारण काय आहे, ते दोन्ही ज्या वेळेला एरो आणि तो बॉल आतमध्ये गेलेला दाखवलं आहे, तर डोर शट झालेला आहे. ओके. आणि म्हणजे गुड इन्क्लिनेशन्स, आय मीन प्रिव्हेंट अदर बॅड इन्क्लिनेशन्स टू दे क्लोज इट इनसाइड, असं आम्हाला दाखवलं. कारण ते त्या ह्याच्यामध्ये दरवाजा बंद झालेला, बाकी ह्याच्यात दरवाजा उघडा आहे. फक्त एक ती 5वी फिगर आहे त्याच्यात पण दरवाजा बंद आहे. त्याच्यामध्ये तो बॉल आतमध्ये आहे, ती जे काही दुसरे ते रेड दाखवले ते बाहेर आहे. ओके, ठीक आहे. ते रिव्हर्स पण उलट पण होऊ शकत. ओके. थँक्स. ओके. आता मी आहे ना, हा
हा हा जो हे आहे मी ना, बोलू हा बोला. डायना डायना, हा बोला. हा डायना मला असं वाटतं की हे तो ब्लॅक कलरचा बॉल आहे ना, इट इज लाईक अ माइंड, आवर माइंड. ओके ओके. Mind is flickering every time. Now we are listening to you, but sometimes our thoughts, wander here and there. They come out again. They are trying to go in. ओके The red portion is like the teaching. Say I take it as your Kabbalah class. You're teaching. ओके. We are Thanks, trying thanks. to push it in, but sometimes our mind is not constant. The concentration is not there. So I think it teaches आपल्याला आपल्या माइंड बद्दल सांगतोय टू कंट्रोल द माइंड अँड कॉन्सन्ट्रेशन. दॅट इज व्हॉट आय फील. ओके, थँक्यू. बघा, आता सगळ्या माणसांनी काहीतरी विचार केला असेल तर सगळ्या माणसांनी त्यांचा विचार त्यांच्या डोक्यात ठेवा, कारण हा जो विचार आहे ना त्याच्यावरच लेक्चर आहे माझा. ओके, आता मी तुम्हाला ना त्या दुसऱ्या कितीतरी माणसांना असा हा एक्सपेरिमेंट केला होता आणि हे सगळ्या दाखवला. तर त्या लोकांनी कोणी काहीतरी मेजॉरिटी कितीतरी त्यातला मला एक आवडला. आता आपला हा कब्बाला क्लास आहे तर सगळ्या जास्ती कब्बॅलिस्टिकली आपल्याला आला. पण हा जो फिगर आहे ना, ह्याच्यामध्ये जो पहिला फिगर आहे राईट साइड लेफ्ट साइडचा पहिला, म्हणजे आपण इंग्लिश मध्ये वाचतो तसं, तर राईट साइडचा फर्स्ट नाही तो त्या साइडचा. दिस फर्स्ट हिब्रू नाही, इंग्लिश. एबीसीडी कसं लिहितो आपण, पहिला कुठला आला, हा दॅट फिगर. ओके, सो दॅट फिगर, फर्स्ट फिगर तिकडनं चालू होते आणि ती स्टोरी एंड इकडं खाली होते. ओके, तर मला तर माणसांनी काय सांगितलं, तो जो रेड स्ट्राइप्स वाला जो बॉक्स आहे ना, तो एक वाईल्ड ॲनिमल आहे. काय, तो एक वाईल्ड ॲनिमल आहे आणि तो आहे ना शिकारीला निघालाय आणि तो फेन्स केलेला काहीतरी जागा आहे. तर त्या वाईल्ड ॲनिमलला बघितल्याबरोबर तो ब्लॅक सर्कलचा जो ॲनिमल आहे ना, तो लगेच त्या फेन्स मध्ये गेला आणि फेन्स मध्ये गेला त्यांनी तो फेन्सचा दरवाजा बंद केला. पण तो ट्रायंगल ॲनिमल आहे ना, तो ट्रायंगल ॲनिमल तिकडे नाही जाऊ शकला. तर तो वाईल्ड ॲनिमल त्याच्या मागे लागला आणि तो त्याला चकवत गोल फिरून इथे आला. पण जेव्हा गोल फिरून परत तो इथे आला ना, तेव्हा ट्रायंगल जेव्हा त्या सर्कलच्या जवळ परत, त्या स्क्वेअरच्या जवळ परत आता दरवाजा बंद आहे, तर त्या ब्लॅक जो सर्कल आहे ना, त्याने येऊन तो दरवाजा उघडला, ट्रायंगलला आतमध्ये घेतला आणि दरवाजा बंद झाला आणि ट्रायंगल आणि सर्कल आतमध्ये राहिला आणि तो वाईल्ड ॲनिमल जो होता तो बाहेर राहिला. अशी स्टोरी आहे. ओके, म्हणजे अशी स्टोरी सांगितली माणसांनी, म्हणजे वाईल्ड ॲनिमलची सांगितली. कोणी सांगितलं की असं आहे तसं आहे, कोणी सांगितलं वाईल्ड थॉट आहे, कोणी सांगितलं की वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये कोणी सांगितलं की ब्लॅक सर्कल सेल्फिश आहे, तो सेल्फिशली पहिले गेला, पण नंतर मग आतमध्ये गेल्यावर त्या ब्लॅक सर्कलला समजला की अरे ट्रायंगलला पण वाचवायला पाहिजे, म्हणून मग ट्रायंगलला त्यांनी वाचवला. ओके, तर आता निसिम तू स्क्रीनवर येऊ शकतोस. हे स्लाइड जाऊ दे. ओके, तर स्लाइड काय आहे? ओके, सगळ्यांना समजलं ना. तर स्लाइड काय आहे? आता स्लाइड काय नाही, ती स्लाइड आहे ना ट्रायंगल, सर्कल आणि एक रेक्टँगल आणि स्क्वेअर्स आणि दोन छोटा स्क्वेअर, मोठा स्क्वेअर, एक उघडा स्क्वेअर, बंद स्क्वेअर, असे जॉमेट्रिकल शेप्स आहेत ते. ओके, त्या शेप मध्ये काय स्टोरी नाही, त्या वेगवेगळ्या शेप वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या 8 सिक्वेन्स मध्ये ठेवलेला तो ट्रायंगल, सर्कल आणि असाही आहे. पण जेव्हा हा जो टोटल जो 8 जे स्लाइड्स आहेत ना, 8 स्लाइडचा जो सिक्वेन्स आपण बघतो ना, तर आपण काय करतो, आपण 8 स्लाइडचा जेव्हा सिक्वेन्स बघितला ना, तर आपल्याला आहे ना माणसाच्या ह्युमन माइंड आणि ह्युमन जो ऑर्गॅनिझम आहे ना, तो ह्युमन ऑर्गॅनिझमला ना कुठल्या पण गोष्टीचं आहे ना मिनिंग करायची सवय असते. मिनिंग पाहिजे लाईफ मध्ये. मिनिंग नसला ना तर त्याला आहे ना काय पण गोष्ट आहे ना इंटरेस्टेड नसतो तो त्या गोष्टीमध्ये. ओके, जर लास्ट आपण गेल्या टायमाला लेक्चर दिलं ना, तर लेक्चरमध्ये आपण सफरिंग बद्दल बोललो, सफरिंग आणि सफरिंग काय असतं आणि हे बोललो. आणि सफरिंग बद्दल बोलताना मी काय बोललो की तुम्ही सफरिंग मध्ये आहे ना माणूस मिनिंग शोधत असतं की मी हा सफरिंग काय, मला सफर का होतं, मी सफर का करतोय, मला काय एवढा त्रास आहे, मला का त्रास होते, मला काय होते, आणि आपण मिनिंग शोधत असतो. आणि मी तुम्हाला काय सांगितलं की मिनिंग शोधला ना, कधी कधी आपल्याला मिनिंग नाही मिळत त्या गोष्टीमध्ये, कारण तो उंदीर आणि तो
गोरिला आणि तो घोडा, ती लोकांना कसं त्यांच्या सफरिंगचा मिनिंग माहिती नव्हता, पण नंतर हायर लेवलवर जर जेव्हा तिला गेलं तेव्हा त्या लोकांना मिनिंग माहिती पडलं की त्यांचं सफरिंगचा मिनिंग काय होता. तसं आपल्याला आपल्या सफरिंगचा मिनिंग मिळाला ना की आपल्याला सफर करायला पण आहे ना मजा येतं, म्हणजे सफरिंग हे बी मजा आहे. असं आहे का, कारण मिनिंग लाईफमध्ये कुठल्या पण गोष्टीमध्ये मिनिंग शोधासाठी आहे ना माणसाची ह्युमन ऑर्गॅनिझमची एक सवय आहे की त्याला सगळ्या गोष्टीमध्ये मिनिंग पाहिजे असतं. सगळ्या गोष्टीमध्ये काय पाहिजे असतं, मिनिंग पाहिजे असतं. ओके, वीज जरी चमकली ना 4 टाइम, एक टाइम अशी चमकली, एक टाइम अशी चमकली, एक टाइम अशी चमकली आणि एक, तर तो माणूस आहे ना 4 टाइम वीज चमकली म्हणजे 4 टाइम अशी चमकली म्हणजे तो त्याच्यातून काहीतरी मिनिंग काढायला बघतो तो, की फर्स्ट टाइम अशी समजली म्हणजे मला देवाने हा मेसेज दिला असेल, मला सेकंड टाइम अशी समजली म्हणजे मला देवाने हा मेसेज दिला. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काय करत असतं माणूस, मिनिंग काढत असतं. आणि तो मिनिंग कसा काढत असतं, तर तो मिनिंग त्याला जे डोळ्यांनी जी गोष्ट दिसते ना, आता आपण स्लाइड बघितली, स्लाइड मध्ये काय आपल्याला डोळ्यांनी दिसत होती ती स्लाइड आपण बघून त्या स्लाइड मध्ये आपण आहे ना त्या स्लाइडच्या मध्ये काय दिसतंय ना ते आतमध्ये नाही घुसवत आहे आपण. त्या स्लाइड मध्ये मला सर्कल, स्क्वेअर आणि रेक्टँगल दिसते आणि बॉर्डर असलेलं मोठा सर्कल स्क्वेअर दिसते आणि छोटासा एक रेक्टँगल परत दिसते ज्याचा वरची एक बाजू म्हणजे असिमेट्रिकल लाईन आहे त्याच्यामध्ये. हे मला दिसतंय म्हणजे माझ्या सेन्सेसला, माझ्या व्हिज्युअल सेन्सेसला काय दिसतंय, हे एवढंच दिसतंय. ओके, पण तेवढा दिसल्यावर पण मी मिनिंग लावतो त्या गोष्टीला. ओके, मग मिनिंग कशाने लावतो, मिनिंग मी डोळ्यांनी नाही लावत, मिनिंग कशाने लावतो मी माझ्या माइंडनी लावतो मिनिंग, माइंडनी. मग त्याच्यामध्ये आता आज आपला कब्बाला क्लास आहे, मग कब्बाला क्लास आहे म्हणजे इमोशनली आपण कब्बाला क्लाससाठी तयार झालेलो आहोत, मग आपण कब्बालिस्टिकल मिनिंग लावू शकतो त्याला, है ना, कब्बालिस्टिकल मिनिंग लावू शकतो. जर आपण सायन्सचा क्लास घेतला तर मग सायंटिफिक काहीतरी मिनिंग लावू शकतो त्याला. किंवा आपण खूप दुःखी आहोत तर आपण काहीतरी दुःखभरी कहाणी त्याच्यामध्ये टाकू शकतो. किंवा आपण नॉर्मल याच्यामध्ये रस्त्यामध्ये नॉर्मल याच्यामध्ये आहे तर मग आपण वाईल्ड अॅनिमलचा त्याच्यामध्ये टाकू शकतो. म्हणजे आपण मिनिंग काय टाकतो त्याच्यामध्ये, जे आपला बाकीचे जे आपल्या गोष्टी आहेत ना, सेन्सेस आहेत बाकीचे, म्हणजे इमोशनल सेन्स आणि आपलं जे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतंय ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आपण बघत असतो प्रत्येक टायमाला. जे आपल्याला ऐकायला येतं ना त्याच्यापेक्षा वेगळं ऐकत असतो आपण. ज्या गोष्टीचा आपल्याला वास येतो ना त्याच्यापेक्षा वेगळा वास येत असतो आपल्याला. ज्या गोष्टीचा आपल्याला एक्सपिरियन्सेस येत असताना, खरोखर ज्या गोष्टीचा एक्सपिरियन्स असतो ना त्यापेक्षा वेगळा एक्सपिरियन्स आपण घेत असतो. का, कारण प्रत्येक गोष्टीला आपल्याला मिनिंग लावायची सवय आहे. ओके, जर मी तुम्हाला तो मोगऱ्याचा फूल किंवा तो मलिद्यामध्ये आपण घेतो ना फूल, लिलीचा फूल, लिली कसला असतो, काय बोलतात त्याला फुलाला, तो फूल दिला आणि तुम्ही त्याचा वास घेतला, काय फुलाचं ना, चाफा. गुलछडी कुठला? चाफा. गुलछडी, चाफा. गुलछडी नाही, गुलछडी. गुलछडी मलिद्यामध्ये असतं ना तो असं लांब फुल जास्त करून. मोगरा पण असतं, पण जर मी तो तुम्हाला फूल दिला आणि नाही, तो त्याला तुम्ही फूल, रजनीगंधा बोलतात, हो रजनीगंधा. रजनीगंधा, येस येस, तर तुम्ही रजनीगंधाला दिला मी तुम्हाला आणि तुम्ही वास घेतला आणि वास घेतल्यावर तुम्ही काय बोलाला, मला मलिदाची आठवण आली रे. वास घेतला मोगऱ्याच्या फुलाला, अरे मला माझ्या मम्मीची आठवण आली रे, माझी मम्मी मोगऱ्याचा कचरा घालायची. है ना, आपल्याला मोगऱ्याचा वासच येत नाही, आपल्याला दुसराच काहीतरी एक्सपिरियन्स येतं. वास घेतला तर, ऐकला तर तरी पण तसंच येतं. आता गाणं लावतो आपण, काहीतरी जुनी गाणी लावतो आणि जुनी गाणी ऐकताना आपल्याला ना तो जुना गाणं ऐकायलाच येत नाही आपल्याला. गाण्यामध्ये काहीतरी आपला मेमरीज ऐकायला येतात. आपण गेलो होतो, इथं लहानपणी हा गाणं ऐकतो, किती बरा वाटत असं तसं. ओके, का, कारण माणसामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मिनिंग टाकायची, मिनिंग लावायची हे असतं. मेडिटेशन मध्ये, आता लेक्चर चालू झाला, मेडिटेशन मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी काय आहे ना मेडिटेशन मध्ये, की आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला काय एक्सपिरियन्स येतंय. ओके, आणि त्या एक्सपिरियन्सचा आपण काय मिनिंग लावतोय आणि तो मिनिंग कशासाठी लावतोय. ह्या 3 गोष्टी जर आपण सुट्ट्या केल्या ना तर हा मेडिटेशनचा बिगिनिंग आहे. मेडिटेशन करायसाठी जो फर्स्ट पायरी आहे ना, मेडिटेशनची फर्स्ट पायरी ती काय आहे, आपल्याला आपण स्वतः काय आहे ते समजासाठी आहे. तर पहिली जी पायरी ती काय आहे, पहिली पायरी आहे की आपले जे 5 सेन्सेस आहेत या
वर्ल्ड बरोबर इंटरॅक्ट करायला आपल्याला जे 5 सेन्सेस दिलेत ना देवानी, ते 5 सेन्सेस आपल्याला काय इनपुट देतात, काय आपल्या बाहेरून आपल्यामध्ये काय इनपुट येतंय आणि आपण त्याचा काय त्याचा एक्सपिरियन्स, आपण त्याचा एक्सपिरियन्सचा काय मिनिंग लावतोय. आणि फक्त 2 नाही, तिसरी गोष्ट, ह्या इनपुटचा आपण हा मिनिंग का लावतोय, ही 3 गोष्टीमध्ये जर तुम्ही डिवाइड करायला शिकलात ना, तर तुमचं मेडिटेशन चालू होईल. मेडिटेशन चालू म्हणजे मेडिटेशनचा फर्स्ट लेसन तुमचा चालू झाला. ह्या फर्स्ट लेसनला काय बोलतात माहिती, तुमचं सेन्सेसला प्युरिफाईंग युअर सेन्सेस, असा ह्या फर्स्ट मेडिटेशनचा हिब्रू नाव मी नाही सांगत तुम्हाला, इंग्लिश नाव लक्षात ठेवा. प्युरिफाईंग ऑफ सेन्सेस असं बोलतात त्याला. 5 आपले सेन्सेस आहेत. आपल्या बॉडीमध्ये किती सेन्सेस आहेत? 5 सेन्सेस आहेत. त्या 5 सेन्सेसला आपल्याला प्युरिफाय करायचं आहे. तर प्युरिफाय करायसाठी 3 स्टेप असतात. एक, सेन्स काय सांगते मला, डोळं मी काय बघतोय. ओके, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या एकदम 5 सेन्सेस घेऊन नका, एक सेन्सेस घेऊन करायचा. डोळ्यांनी करताय तुम्ही मेडिटेशन, तर डोळ्यांनी बघा आणि डोळ्यांनी बघितल्यावर तुम्हाला काय एक्सपिरियन्स येते ते बघा आणि तुम्हाला तो एक्सपिरियन्स काय येते त्याच्याबद्दल विचार करा. ओके, जर तुम्ही समुद्राच्या किनारी गेलात आणि समुद्राच्या किनारी बसलात आणि तुम्ही डोळ्यांनी तुमचा समुद्र बघताय आणि समुद्र बघताना तुम्हाला एकदम काम वाटतंय. ओके, तर समुद्र बघताना मला का काम वाटतंय याच्यावर विचार करायचा तुम्हाला, की काय आहे, की समुद्र तर समुद्र आहे. माझ्या डोळ्यामध्ये माझा सेन्सेस काय आहेत, समुद्र मला दाखवतंय. समुद्र दाखवल्यावर मला काम का वाटतंय, तर काम का वाटतंय ह्याच्यावर तुम्ही जेव्हा विचार करायला लागाल ना, तेव्हा तुम्ही यांना तुमच्या सेन्सेस तुम्हाला जे दाखवतंय आणि सेन्सेसला जो फीडबॅक देते तुमचा इमोशन किंवा काय, तो इमोशन कुठून येतंय, कुठल्या मेमरी मधून येते, या गोष्टीवर तुम्ही जेव्हा कॉन्सन्ट्रेट अवेअर व्हाल आणि कॉन्सन्ट्रेट कराल ना, तर हा मेडिटेशनचा फर्स्ट पार्ट आहे. कारण ह्याच्यानी काय होईल, तुम्हाला ना समजेल की तुम्ही आहे ना एका टायमाला आहे ना समुद्र बघून आहे ना खुश होऊ शकता, तर दुसऱ्या टायमाला समुद्र बघून तुम्ही घाबरू पण शकता त्याच सीनला. कारण इनपुट जरी सेम असला ना, तरी आउटपुट आपण त्याच्यासाठी जो रिॲक्ट करतो तो रिॲक्ट वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट होऊ शकतो आणि तो वेगवेगळ्या रिॲक्शन का होतं त्याच्याबद्दल तुम्ही आहे ना कनेक्शन करू शकता. हा मेडिटेशनचा पहिलाही आहे. त्याच्याने काय होतं की तुमचं सेन्सेस आणि तुमचं जे इमोशन्स आहेत, तुमचं सेन्सेस, इमोशन्स आणि मेमरी ह्याच्यामध्ये आहे ना जरासा असा गुंता झालेला असतो ना, तो गुंता सुटायला लागतो. ओके, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काय पण दिसतं. आता त्या पहिल्या स्लाइड मध्ये आपल्याला कशाला काय पण दिसलं, कारण गुंता झालेला आहे आपल्या डोक्यामध्ये. काय गुंता झालेला आहे की आपल्या डोळ्यामधून जे आतमध्ये येतंय आणि आपल्या डोक्यामध्ये जे आहे आणि आपल्या इमोशन्स मध्ये जे आहे, त्या सगळ्या गोष्टींना मिक्स करून काहीतरी मिनिंग काढायचा, हा गुंता झालेला आहे. आणि हा गुंता आपण जर वेगळ्या करायला घेतला ना, तर आपल्याला समजेल की काय बघत होतो, जॉमेट्रिकल फिगर्स बघत होतो मी. जॉमेट्रिकल फिगर्स बघताना मला स्पिरिच्युअलिटी का त्याच्यामध्ये दिसली, कारण माझा स्पिरिच्युअल मूड आहे, माझं इमोशनल आता स्पिरिच्युअल इमोशन्स मध्ये आलेलो आहे आणि स्पिरिच्युअल इमोशन्स मध्ये आलोय म्हणून मला त्याच्यामध्ये काय दिसला, माझा जो आउटपुट होता तो काय होता, तो स्पिरिच्युअल स्टोरी दिसली मला. ओके, जर मी बस स्टॉपच्या लाईनीवर उभा आहे आणि बस स्टॉपच्या लाईनीवर असताना हे दिसलं, तर मला काय दिसलंय त्याच्यामध्ये की अरे पाकिट मारला जातोय, दुसरा माणूस बसमध्ये चढला, तिसरा माणूस धावतोय आणि तो पण त्या बसमध्ये चढला आणि त्या पहिल्या माणसाने त्याला बसमध्ये चढायला हे दिलं आणि तो वाचला. का मला असं दिसलं, कारण मी बसमध्ये मला त्रास होते, उन्हाचा त्रास होते, बससाठी उभा आहे ती आहे, तर माझं आता इमोशनल काय आहे, इमोशनल हे व्यवस्थित नाही, त्याच्यासाठी मला त्या स्टोरीमध्ये वेगळी स्टोरी दिसली. ओके, समजते मी काय बोलते ते, कारण आपल्याला जे आपलं सेन्सेस देत असतात ना, आपल्याला सेन्सेस जे पुरवत असतात ना, तेच आपल्याला नाही दिसत असतं. त्याच्यामध्ये आपल्याला स्टोरी दिसत असतं, त्याच्यामध्ये आपल्याला मिनिंग दिसत असतं. ओके, त्या गोष्टीला, त्या गुंत्याला ढिला करायचा, गुंता काढायचा नाही, आपल्याला वेगवेगळा नाही करायचा. त्या गुंत्याला आपल्याला जसं ढिला करायचं नाही, म्हणजे स्वतःला विचार करून घ्यायचा की हे माझं इमोशन्स आहेत, हे माझं मेमरीज आहेत आणि ही माझा इनपुट आहे मेमरी सेन्सेसचा. हे आपण जर स्टार्ट केलं ना करायला, तर काय होतं, तो गुंता सुटायला लागला ना, तर आपल्या सेन्सेस आहेत ना ते प्युरिफाय व्हायला लागतात. काय व्हायला लागतात, सेन्सेस प्युरिफाय व्हायला लागतात. तसंच कानाचा पण मेडिटेशन आहे. कानाचं मेडिटेशन काय की तुम्ही म्युझिक ऐका आणि असं नाही की ते कधीतरी करायचं आहे, तुम्ही कंटिन्यू पण करू शकता. आणि मी कसा कंटिन्यू करायचा, त्याच्या डोळ्यासाठी, कानासाठी आणि तोंडासाठी
आणि नाकासाठी, या 4 गोष्टींसाठी मी तुम्हाला सांगेन. तर कोणाला ज्या गोष्टी करायच्या त्या लोकांनी कराव्या. ओके, पण 4ही करायचे तर 4ही पण करू शकता, असं काय नाही, पण ज्यांना जे पसंत आहे ते करायचं. पण आता कानाचं पण आहे, तर आता म्युझिक ऐकली, म्युझिक ऐकल्यावर मला राग आला, तर म्युझिक ऐकल्यावर मला राग आला, तर मेडिटेशन काय, मला इनपुट काय आहे, इनपुट माझा हा म्युझिक आहे. काय म्युझिक आहे, अमुक अमुक म्युझिक आहे, कुठली तरी गाणं आहे, कुठला तरी काय म्युझिक आहे. पण माझा आउटपुट काय येते, मला राग येते. आउटपुट राग येते, काय येते, माझा इमोशनल स्ट्रेंथ राग काय येते. मग तुम्ही जेव्हा शोधायला जाल तेव्हा तुम्हाला समजतं की कुठेतरी मेमरीमध्ये त्या म्युझिक बरोबर किंवा त्या ह्याच्या बरोबर किंवा त्या ह्याच्यामध्ये कुठेतरी इमोशनल हे यानं फिक्स झालेला आहे. कसला मेमरी, रागाची, म्हणजे राग याची मेमरी, अँगर याची मेमरी फिक्स झालेली, त्याच्यामुळे तो होतोय. आणि ते जेव्हा तुम्हाला समजलं ना, तर तुमचा तो गुंता सुटतो तो गुंता. ओके, पण नुसता हा गुंता सोडायचा नाही, आपल्याला ते मेडिटेशन म्हणून यूज करायचं आहे. तर मेडिटेशन म्हणून कसा यूज करायचा त्याच्यासाठी सांगतो. पहिली गोष्ट आपल्या नजरेसाठी, डोळ्यासाठी. ओके, म्हणजे आपल्या साईटसाठी. फर्स्ट ज्युइश मेडिटेशनचा फर्स्ट पार्ट सांगतो मी. ओके, फर्स्ट पार्ट, पहिली पायरी. तुमच्या घरी, सगळ्यांच्या घरी फ्रेम असेल ना काहीतरी, त्याच्यामध्ये देवाचं नाव लिहिलेलं असतं, योध हे वाव हे नाव लिहिलेलं असतं, अशी फ्रेम असेल. बहुतेकांना माणसांच्या घरी असतं फ्रेम. नसल तर तुमच्या तेलीम मध्ये, पुस्तकामध्ये, ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये योध हे वाव हे नाव लिहिलेलं असतं. ओके, योध हे वाव हे नाव लिहिलेलं जर असेल ना, तर तो जो योध हे वाव हे नाव लिहिलेलं आहे ना, त्याच्याकडे आहे ना आपण 25, जास्तीत जास्त डिस्टन्स 25 सेंटीमीटर, कमीत कमी डिस्टन्स 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर म्हणजे 1 फुलपट्टी असतं तेवढा. ओके, 25, एक फूट. ओके, 1 फूट जास्तीत जास्ती, कमीत कमी. आणि जास्तीत जास्ती तुम्ही एक 3-4 मीटर किंवा 10 मीटर पण लांब बसू शकता. पण या दोघांच्या मध्ये 10 मीटर्स टू 25 सेंटीमीटर ह्याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही हे करा, जिथं तुम्हाला चांगला दिसेल. चष्मा बिस्मा घातल्याशिवाय, जर माणसांचा चष्मा असेल ना, तर तो चष्मा काढल्यावर तुम्हाला कुठं जास्ती चांगला दिसते त्या हिशोबाने तुम्ही बसा. कोणाला जवळचा चष्मा असतं, कोणाला लांबचा चष्मा असतं. पण चष्मा घालून स्टार्ट करू शकता तुम्ही, पण स्लोली चष्मा काढा. का, कारण तुम्हाला सेन्सेस तुमचं प्युरिफाय करायचं आहे, चष्मा नाही प्युरिफाय करायचा आहे ना. तर काय होईल, चष्मा प्युरिफाय होईल आणि आपलं डोळं सेन्सेस नाही प्युरिफाय. कारण आपलं सेन्सेस जे आहेत ना, आपलं डोळं जे आहेत ना, आपल्याला चष्मा आला हे याला काय झालं, कारण आपलं लेन्स आहेत ना, तो लाईट तेवढ्या बरोबर फोकस नाही करत आहे तिथं. तर आपलं लाईट फोकस नाही करत म्हणून आपल्याला भुरकट दिसतं, काहीतरी हे दिसतं. तर मेडिटेशन करताना, युजली मेडिटेशन करताना चष्मा काढून, इयर कानाचा असेल तर ते काढून ते करायचं. पण जर चष्मा असेल आणि जर असा चष्मा असेल की चष्मा काढल्यावर कायच नाही दिसत, तर मग हा मेडिटेशन नको करू, दुसरा मेडिटेशन करा तुम्ही. पण चष्मा काढून त्या योध हे वाव हे नाव लिहिलेलं आहे ना, त्या नावाच्या समोर बसायचा आणि तो तुमच्या आय लेवलला पाहिजे. ओके, हेड लेवलला, म्हणजे इथून घेऊन इथपर्यंत ह्या लेवलला असेल असा करा. एकदम वर पण नको ठेवू, एकदम खाली पण नको ठेवू, नाही तर काय मान दुखत. सरळ बसायचा, खुर्चीवर, सोफ्यावर, कुठं पाहिजे तिथं तुम्हाला, जिथं आरामात तुम्हाला बसता येईल तिथं बसायचं आरामात. हात पाय रिलॅक्स करायचं, एकावर एक असा हात पाय नाही ठेवायचं. ओके, एकावर एक नको ठेवायचं, साईडला ठेवा. जर साईडला ठेवता नाही आलं तुम्ही, तर तुम्ही तुमच्या मांडीवर असा मांडीवर ठेवा हात. ओके, पाय सुट्ट करून पाय स्ट्रेट ठेवा, खाली फ्लॅट जमिनीला चिटकलेलं पाहिजे, हवेत लटकलेलं नाही पाहिजेत पाय. ओके, बसला, मेडिटेशन करताना बसलं तर हवेत लटकलेलं नाही पाहिजे. कोणाला मांडी घालून बसायचं तर मांडी घालून बसा, नील डाऊन व्हायचं तर नील डाऊन व्हा. पण युजली चेअरवर बसा, खुर्चीवर बसा. उभं राहून करू नका मेडिटेशन, कारण काय, कधी कधी त्या मेडिटेशन मध्ये जर डीप गेलात ना तर बॅलन्स जाऊ शकतो. तर उभा राहून नको करू. ड्रायव्हिंग करताना करू नका. ओके, ऍक्सिडेंट करायला नाही तर. आणि कुठला तरी टाइम असा ठरवा ज्या टायमाला तुम्हाला ते कंटिन्यू करता येईल. कंटिन्यू म्हणजे रोज करता येईल असा ठेवा. ओके, रोज करता येईल असा ठेवा. कुठल्या मेडिटेशन मध्ये तुम्हाला शब्दात मोडून जर तो मेडिटेशन करता, तर शब्दाच्या दिवशी तो मेडिटेशन नाही करायचा. पण तो शब्दातला पण करता येईल असा मेडिटेशन शब्दातला पण तुम्ही करा, पण कंटिन्यू करा. कमीत कमी आहे ना 8 वीक्स लागतात मेडिटेशनचा इफेक्ट तुम्हाला जाणवाला, तुम्हाला समजासाठी. 8 वीक का लागतात, कारण तुमचा जो ब्रेन स्ट्रक्चर आहे ना, तो ब्रेन स्ट्रक्चर त्याच्यासाठी
ऍडजस्ट होत असतं, तर म्हणून 8 वीक लागतात. तर 8 वीक कमीत कमी पेशन्सनी करा तो, आणि मग त्याच्यानंतर पुढं पण करा. असा नाही की नाही नको करू, पुढं तुम्हाला एक्सपिरियन्स लवकर लवकर येत जाईल. सरळ बसायचा, मांडीवर हात किंवा साईडला हात ठेवून बसायचा, स्ट्रेट बसा, आणि मग पहिली गोष्ट तुम्ही डोळं बंद करा आणि जरा रिलॅक्स होऊन ब्रिदिंग वर तुमच्या लक्ष ठेवायचा. 5 ते 10 ब्रेथ लक्ष ब्रिदिंग वर ठेवायचा. इन डीप ब्रीद इन करा, डीप ब्रीद आउट करा, डीप आउट करा, आणि मग नंतर डोळं उघडा आणि तो योध हे वाव हे जो नाव आहे ना, त्या योध हे वावे अख्खाच्या अख्खा तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा आणि तुम्ही त्याला बघत बसा त्याला. तुम्ही किती टाइम तुम्हाला डोळं असं डोळं जड झालं, डोळं बंद करून उघडं करा. असं नाही की टकला होऊन विदाऊट डोळं हे केल्यावर डोळं बंद करून चालू करून बघत बसा. ते बघत बसताना आता तुमच्या सेन्सरी तुमचा डोळा तुम्हाला योध हे वावे. ओके, आणि अशा प्रकारे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. तुझा आवाज थोडा क्रॅक होते, लास्टचा पार्ट जरा मिस झाला, तर ते परत असं रिपीट कर बस. थँक्स. ओके, कुठून मिस झाला पहिले सांग आता. हाच लास्ट पार्ट जे डोळ्याच्या समोरचा तू बोलला ना, लास्ट सेंटेन्सच तो एकदम खरखर झाला. तर तुम्ही आता रिलॅक्स ब्रीदिंग करून एक 10 ते 10-20, जर तुम्हाला रिलॅक्स व्हायसाठी जास्ती टाइम लागत असेल तर जास्ती ब्रीद इन ब्रीद आउट करा. पण ब्रीद इन ब्रीद आउट करताना लक्ष द्या, ब्रीद इन आणि ब्रीद आउट वर लक्ष द्या, आणि प्रत्येक ब्रीद आउट करताना रिलॅक्स करायचा. म्हणजे ब्रीद इन आणि ब्रीद आउट म्हणजे रिलॅक्स. ओके, ब्रीद आउट म्हणजे रिलॅक्स म्हणजे बॉडी रिलॅक्स व्हायला पाहिजे अशा, आणि एकदम रिलॅक्स नाही, रिलॅक्स असा. ओके, आणि तुम्ही त्या योध हे वाव हे जो लिहिलेला जो शब्द आहे ना, तुमच्या फ्रेम मध्ये असेल, कोणाच्या भिंतीवर असेल, कोणाच्या कुठं असेल, काय असेल, किंवा नसेल तर तुम्ही फोटो काढून घ्या योध हे वावेचा, आणि तो योध हे वावे असं तुम्ही प्रिंट काढून तुमच्या समोर ठेवा. ओके, आणि तो ठेवलेला त्याच जागेवर ठेवायचा, एकाच जागेवर ठेवायचा. ते दर टायमाला वेगवेगळी जागा काढू नका. एक ठिकाण ठरवलेला ठिकाण आहे, त्या ठरवलेल्या ठिकाणीच करतात. आणि तुम्ही करताना तिथं बसून त्याच्याकडे बघा फक्त, आणि ते फक्त अवेअर राहा की तो योध बघताय, आणि तुम्ही तो योधे व्हावे बघताना तुमच्यामध्ये काय होते याच्यावर तुम्ही अवेअरनेस करायचा, की तुम्ही बघताना काय होते. तुमचं डोळं झोमतायत, डोळं ब्लिंक करा. तुम्हाला ब्रिदिंग करायला फास्ट ब्रिदिंग करायचं, फास्ट ब्रिदिंग करा, पण त्याच्यावर बघत राहा. तुम्ही तुमच्या मनात काय विचार येते, काय मनात काय विचार येते त्याच्यावर विचार करा. ओके, हे करत राहा तुम्ही. आणि मग त्याच्यानंतर आहे ना, त्याच्या संगती ते बघताना तुम्हाला त्याच्या संगती काय काय होईल ना, त्या जे काय होतंय ना, त्या होते त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. कोणाकोणाला लगेच होईल, कोणाकोणाला नंतर होईल. मग तुम्हाला त्याच्यामधून काय समजते ना, ते तुम्ही एक्सपिरियन्स करा. 8 वीक हे करा तुम्ही. मी आता तुम्हाला सांगितलं ना काय, तर ते तुम्हाला तेच होईल, कारण मी तुम्हाला ते सांगितलं म्हणून. तर मी तुम्हाला सांगत नाही काय होणार आहे ते. सगळ्या वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळा काहीतरी एक्सपिरियन्स येईल त्याच्याने. ओके, पण तो एक्सपिरियन्स येताना ना, तुम्हाला तो एक्सपिरियन्स का येते ह्याच्यावर पण तुम्हाला विचार करायचा आहे. 3 गोष्टी करायच्या आहेत: इनपुट, एक्सपिरियन्स काय होतंय ते, आणि तो एक्सपिरियन्स का होतंय ते. या 3 गोष्टीवर तुम्हाला विचार करायचा आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला 5 मिनिटं ते 15 मिनिटं 18 मिनिटं एवढाच करा. जास्ती 1 तास 2 तास करू नका. तुम्हाला कंटाळा येईपर्यंत करा, पण मिनिमम 5 मिनिटं तरी करा. मिनिमम 5 मिनिटं. ओके, आणि जेवढा तुम्हाला जास्ती करता येईल तेवढा, पण 12 मिनिटं मिनिमम 12 मिनिटं पाहिजे. 12 मिनिटं मिनिमम करायचं तुम्हाला, पण 12 मिनिटं म्हणजे स्टार्ट टू एंड, म्हणजे ते ब्रिदिंग करून हे करून सगळं करून 12 मिनिटं. पण 12 मिनिटं नाही झालं तर 5 मिनिटं तरी करा, आणि 8 वीक्स करा. 8 वीक्स करताना तुम्ही ना, हे तुमचा जो डोळा आहे ना, हा डोळ्याचा सेन्स आहे ना, तो सेन्सचा क्लिअरिंग ऑफ सेन्स, प्युरिफाईंग युअर सेन्सेसचा ही एक्सरसाइज आहे. त्याच्याने तुम्हाला ते बघताना काय होईल हे येईल ना तुम्हाला. ओके, 8 वीक्स दिलं तुम्हाला. सेकंड, जर कोणाला हे नसेल करायचा, काय डोळ्याने बघायचा नसेल करायचा, तर त्याला कानाचा सांगतो मी. कानाचा इयरिंगचा सांगतो. डोळ्यांनी कानाने बघायचं सांगतो, कानाने ऐकायचं सांगतो. काय तर कानाने ऐकायचं ह्याच्यामध्ये ना, तुम्हाला जी म्युझिक आवडते, पण ती एकच म्युझिक. 8 वीक एकच म्युझिक घ्यायची, वेगवेगळ्या म्युझिक नाही घ्यायचं तुम्हाला. ओके, ती एकच म्युझिक तुम्हाला 8 वीक ऐकायची आहे, आणि ती म्युझिक तुम्हाला ना 5 मिनिट्स
ची जास्ती ऐकायची आहे. म्हणजे जर तुम्हाला तो 5 मिनिटाचा कुठला गाणं असेल, म्हणजे गाणं नको घेऊ, म्युझिक घ्या काहीतरी, म्हणजे ज्याच्यामध्ये गाणं नाही, ज्याच्यामध्ये वर्डिंग नाहीत ना, असं काहीतरी घ्या ज्याच्याने तुम्हाला ते करता येईल. जर तुम्हाला म्युझिक मध्ये नाही करायचं आहे ना, तर तेलमीचा कुठला तरी तुम्हाला आवडता ना तो टप्पा घ्या. तर त्याच्याने 2 गोष्टी होईल, तुमचा तोंड आणि कान 2 गोष्टी तुम्ही यूज कराल. तर तेलमीचा टप्पा घ्या आणि जो कोणता तेलमीचा टप्पा सेम बसाचा, आरामात बसा, हे करा आणि तो तेलमीचा तुमचा टोपी बिपी घालून बसा आणि तुमचा जो तेलमीचा कुठला तुमचा आवडता टप्पा आहे, कुठला पण टप्पा असू शकतो, मिजमोर, लेझागीत असू शकते, शीर लमालत असू शकते, तो टप्पा स्वीट चांगल्या आवाजामध्ये गा, म्हणजे बोलू नका, गा, सिंग करा. गायचं तुम्हाला, कारण कानाने नुसतं ऐकायचं नाही, तुम्हाला सिंगिंग पण ऐकायचे, तर तू सिंग करा तुम्ही आणि ते बोलताना तुम्ही तो ऐका आणि तो ऐकताना, तेलमीचा टप्पा ऐकताना तुम्ही ते मेडिटेशन करायचं. मेडिटेशन करायचं त्याच्यासाठी तुम्हाला जर डोळं नाही यूज करत ना, तर तुम्ही डोळं बंद करा. आता तुम्हाला नुसता कान यूज करायचं आहे. जेव्हा तुम्ही डोळं यूज करत होतो ना, तेव्हा डोळं उघडं ठेवायचे, पण डोळं नाही यूज करत तेव्हा डोळं बंद करायचे. तुम्हाला डोळं बंद करायचे आणि कानाने करताना तुम्ही ते मेडिटेशन करा. तेलमीचा टप्पा पाहिजे तर तुम्हाला जर तेलमीचा टप्पा नाही करायचा असेल ना, तेलमीचा टप्पा, तर म्युझिक घ्या, काहीतरी म्युझिक घ्या. पण म्युझिक घेतली तर शब्दातला करू नका तुम्ही. शब्दाच्या दिवशी म्युझिक हे करायला अलाउड नाही. म्युझिक म्हणजे गाणं नको घेऊ, म्युझिक घ्या काहीतरी. हा इयरिंग साठी आहे. ओके, इयरिंग साठी दुसरं पण आहे अजून, पण मी तुम्हाला इझीवाला सांगितलं. त्याच्यानंतर आपला नाकासाठी सांगतो मी, स्मेलसाठी. स्मेलसाठी काय आहे माहिती, तुम्ही आहे ना कुठला तरी आहे ना एक स्मेल घ्या, सेंट घ्या किंवा स्पायसेस घ्या किंवा कुठला तरी काहीतरी ज्याच्यामध्ये चांगला वास येतो असा. आणि एकच वास असा हाय असा नाही, काहीतरी 2-4, म्हणजे जर तुम्ही स्पायसेस घेतला तर त्याच्यात लवंग, वेलची, दालचिनी असं 4-5 वेगळे घ्या. आपण शब्दातला करतो ना, तसं शब्दातला जो वास घेतो तसा ते घ्या आणि तो वास घ्यायचा. ते सेम बसाचा, रिलॅक्स करायची बॉडी, हे करायचं आणि मग बसायचं आणि मग ते उचलायचा, वास घ्यायचा, मोठा वास घ्या आणि डोळं बंद करा आणि तुमचं ब्रिदिंग ठेवून तुमच्या जो वास घेतला त्या वासावर कॉन्सन्ट्रेट करायचा तुम्हाला. आणि वासावर कॉन्सन्ट्रेट करताना तुम्हाला त्याच्यामध्ये कसला एक्सपिरियन्स येते, तुम्हाला काय एक्सपिरियन्स कशासाठी येते त्याच्याबद्दल बोलायचं. तुम्हाला जर लवंगचा वास घेऊन तुम्हाला जर पाणीपुरीची आठवण आली, का आली त्याच्यावर विचार करायचा. तुम्ही मसाल्याचा वास घेता, तुम्हाला बिर्याणीची आठवण आली तर का आली त्याच्यावर विचार करायचा. ओके, पण तो सेम घेऊन दररोज बिर्याणीचीच आठवण नको, दररोज वेगवेगळ्या काहीतरी आठवण आला पाहिजे असा हे करा. नाही तर तुम्ही त्या स्लॉटमध्ये, मेमरीच्या स्लॉटमध्ये त्याला बसवाल. तर त्याच्यामध्ये हे करा आणि त्याच्यामध्ये पुढं जेव्हा जाल ना, म्हणजे पहिला वीक झाल्यावर दुसऱ्या वीकमध्ये झालं तर दुसऱ्या वीकमध्ये ना त्याच वासामध्ये ना तुम्हाला सगळ्या वासामध्ये लवंगचा पहिले ठरवा तुम्ही की लवंगचा वास आणि वास घ्या आणि लवंगचा वास तुम्हाला डिफरन्शिएट करता येते का बघा. तेच सगळं वास घेताना तुम्हाला जायफळचा वास डिफरन्शिएट करता येते का बघा, दालचिनीचा, म्हणजे सगळ्या मिक्स आहे पण त्या सगळ्या मिक्समध्ये तुम्हाला वास डिफरन्शिएट करता येते का बघा आणि ते एक्सपिरियन्स करा. हा, ह्याचं झालं. खायासाठी, तोंडासाठी जे खायचं आहे ना, मी त्याच्याबद्दल नाही बोलत कारण सगळेजण डायटिंग करतात, हे करतात, मग खायचा करू नका तुम्ही. पण काय पण आपण जेवायला बसलो, खायला बसलो, हे बसलो ना, त्याच्यामध्ये ही इझीवाली सांगतो. जेवायला बसलो, खायला बसलो की आहे ना, आपण जो पहिला घास, दुसरा घास किंवा कुठला तरी घास एक घेतो ना, तो घास घेताना ना तुम्ही ना त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. 5 मिनिटं नाही, जेवताना की चावताना काय फिलिंग होतंय, तोंडामध्ये काय फिलिंग होते, चावताना कसा वाटतंय, तो जेवण बारीक होते तेव्हा कसा वाटतंय, टेस्ट मध्ये काय येते, कसली टेस्ट येते, काय येतंय, हे एक्सपिरियन्स करा. आणि हे एक्सपिरियन्स करताना तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा, त्याच्यावर अवेअरनेस द्या. आणि अवेअरनेस देताना तो तुम्ही जो फिलिंग येईल ना, त्या फिलिंगवर आहे ना, फक्त ती फिलिंग लक्षात ठेवा तुम्ही. कारण जेवताना म्हणजे त्याच्यावर मेडिटेट नको करू, जेवताना फक्त लक्षात ठेवा की मला ही फिलिंग आली. आणि मग नंतर जेवण झाल्यावर थोडा टाइम बसून विचार करा की मला असा का वाटला, हे खाताना तसा का वाटला, ते खाताना तसा का वाटला. तर तुम्हाला त्याच्याने तुमची जो टेस्ट बर्ड्स आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्हाला फरक करतायत. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही आहे ना एक्सपेरिमेंट पण करू शकता. तुम्ही ऍपल खाताना नाक बंद करून ऍपल खा, नाक उघडा ठेवून ऍपल खा. तुम्हाला फरक समजेल की मी ऍपल खाताना ऍपलची टेस्ट किती आहे आणि त्याचा स्मेल किती यूज करतो. म्हणजे तुमचा सेन्स, वेगवेगळे सेन्स मिक्स होऊन कसं तुम्ही यूज करता हे समजेल. आणि हे तुम्ही 8 वीक्स करायचं आहे. जर तोंडाने कोणाला करायचं आहे तर, पण डोळ्याचा करताना तोंडाचा पण तुम्ही करू शकता. ओके, तर हे चार गोष्टींची हे सांगितली. तुम्ही प्युरिफिकेशन ऑफ सेन्सेस, आपलं जे सेन्स आहेत ना त्याला प्युरिफिकेशन करतो, प्युरिफिकेशन करायसाठी. ओके, फर्स्ट स्टेप आहे मेडिटेशनचा. आता ह्याच्यामध्ये
याच्यामध्ये का आपल्याला हे करायचं आहे त्याच्याबद्दल आपण केलं. म्हणजे कशासाठी हे करायचं आहे, कारण आपला जो सोल आहे ना, तो सोल त्या जगामधून ह्या जगामध्ये जो येतो ना, तो त्या जगामधून ह्या जगामध्ये असंच येत नाही. तो एका झाडाच्या रूट सारखा असतो. झाडाचा रूट आहे ना तसा असतं. तर तो रूट कसा इकडनं वाढून तिकडनं वाढून इथून येतं आणि मग तो सगळीकडे त्याचा रूट मधून रूट सोडलेला असतात, छोटं रूटलेट सोडलेला असतात आणि असं जातं. तसा तो सगळ्यात वरच्या जगामधून ह्या जगामध्ये जेव्हा आपला सोल येतं ना, मी ते तुम्हाला सांगितलं होतं ते ह्याचा विंड हरिकनचा हे सांगितलं ना, हरिकनचा. तर हरिकनचा वरचा पार्ट आणि खालचा पार्ट तसं सांगितलं. तर हा आपला जो सोल ह्या बॉडीमध्ये येतो ना, तो सोल बॉडीमध्ये आला, तो सोल बॉडीमध्ये कसा येतो, त्या छोट्याशा पॉइंटनी आलेला आहे. पण तो छोटासा पॉइंट आहे ना, तो रूटचा पॉइंट आहे, सोलच्या रूटचा पॉइंट आहे. आणि तो छोटासा पॉइंट आहे ना, आपल्या अख्ख्या बॉडीमध्ये आहे ना, त्यांनी रूटलेट सोडून आपल्या रूटलेट्स मधून अख्ख्या बॉडीमध्ये तो कनेक्ट झालेला असतो. ओके, रूटलेट्स म्हणजे असं नसाबिसा नाहीत. रूटलेट्स म्हणजे त्याचे स्पिरिच्युअल त्याचं हे पाठवलेलं असतं त्याने. स्पिरिच्युअल हे पाठवून तो अख्ख्या बॉडी बरोबर कनेक्ट असतो. आणि अख्ख्या बॉडीमध्ये कनेक्ट असताना ना, आपला जो कॉन्सन्ट्रेशन, आपला जो अवेअरनेस आहे ना, आपला अवेअरनेस आहे ना, त्या रूटच्या आहे ना टिप्सला असतं. रूटच्या टिप्सला असतं. आणि रूटच्या टिप्सला असल्यामुळे काय होतं, ह्या 5 सेन्सेसनी आपण हा जग बघत असतो ना, म्हणून आपला सोलचा जो अवेअरनेस, आपल्या ह्या बॉडी मधला सोलचा जो अवेअरनेस आहे ना, तो डिफॉल्ट आहे ना आपल्या 5 सेन्सेस मध्ये असतो. आणि 5 सेन्सेस मधून जेव्हा तो आपल्या आतमध्ये काय पण घेतं ना, तेव्हा तो काय करतोय, तो अख्खा ॲनिमल स्ट्रक्चर आपलं हे सगळं राहण्यासाठी आहे ना, तो आपला माइंड आहे ना, त्या आउटसाइड लेअर वरूनच काम करत असतं. आणि आउटसाइड लेअर वरून काम करताना जेव्हा तुम्ही ही मेडिटेशन कराल ना, तर मेडिटेशन मध्ये काय होतं, मेडिटेशन मध्ये तुम्ही आहे ना, त्याला अडवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे त्या जो सोल मध्ये जायसाठी जो हे आहे ना, वे आहे ना, ते अडवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, इमोशन्स आणि हे ते, त्या गोष्टींचा जरासा गुंता ढिल्ला केला ना, तर काय होतं, तुमचा सोल आहे ना, त्याच्या ह्या 5 सेन्सेसनी आहे ना जास्ती इनपुट घेऊन तुमच्या सोलनी तुमची बॉडी कंट्रोल करायला शिकवतो तुम्हाला. ओके, मग तुम्ही आहे ना मुडी नाही व्हाल. तुम्हाला कुठली पण गोष्ट दिसली, काय दिसली, त्याच्याने मुडी नाही व्हाल, मूड ऑफ नाही होईल. तुम्हाला पाहिजे तेव्हा कोण दुसरा माणूस तुम्हाला सतवू नाही शकाल. दुसऱ्या कोणी सांगितलं म्हणून तुम्ही इफेक्टेड नाही व्हाल त्यांना. कारण आहे ना, प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना, तुम्ही जो इमोशन आणि हे ते मिक्स करून जे करता ना, तसा तुम्ही हा जग नाही बघाल. हा जग जसा आहे ना, तसा तुम्ही बघायला सांगाल. स्पिरिच्युअल सेन्स, आपले जे सेन्सेस आहेत ना, त्या सेन्सेसला आपण जेव्हा प्युरिफाय केलं ना, तर ते सेन्सेस आहे ना स्पिरिच्युअल व्हायला लागतात. आणि स्पिरिच्युअल झालं तर काय होतं, मग हा जग जसा आहे ना तसा आपल्याला दिसायला लागतं. हे 8 वीक मध्ये नाही होणार आहे. 8 वीक हा स्टार्टिंग पोर्शन स्टार्ट करायचा पोर्शन आहे तो. त्याच्याने आपण तो स्टार्ट करणार आहे. त्याच्यानंतर मी सेकंड पार्ट सांगेन तुम्हाला. त्याच्यानंतर काय करायचं ते. पण फर्स्ट पार्ट मध्ये हे, तर त्याच्याने काय होईल तुम्हाला ना, हा जग आहे ना काय देते ना ते समजेल तुम्हाला. ह्या जगामध्ये सगळा निगेटिव्ह नाही, ह्या जगामध्ये सगळा पॉझिटिव्ह नाही. हा जग न्यूट्रल आहे, न्यूट्रल गोष्ट आहे. हा जग न्यूट्रल देतं सगळं आपल्याला, न्यूट्रल गोष्ट आपल्याला देत असतं. आणि त्या न्यूट्रल गोष्टीमध्ये आपण आपल्या मेमरीज, इमोशन्स हे ते सगळं टाकून सगळ्या सेन्सेस थ्रू आपण त्या गोष्टीला मिनिंग देत असतो. आणि त्या मिनिंग दिल्यावर आपण त्याप्रमाणे आपला लाईफ जगत असतो. ओके, जर आपल्याला ह्या जगामधून येणारी जी न्यूट्रल गोष्ट आहे, ती न्यूट्रल गोष्ट आपण घेतली आणि ती न्यूट्रल गोष्ट घेतल्यावर आपल्याला आपलं इमोशन्स काय आहेत आणि आपल्या मेमरीज काय आहेत ह्याच्यामधला डिफरन्स समजून आपण त्याच्यामध्ये डिफरन्स करून ते केलं ना, तर ह्या न्यूट्रल गोष्टीपासून आहे ना आपण आहे ना काहीतरी पॉझिटिव्हच बनू शकतो. आपण निगेटिव्ह नाही काय बनवणार या जगामध्ये, आपण पॉझिटिव्हच गोष्टी बनवू शकतो. पॉझिटिव्ह कोण जर तिथं लाशोनारा करते ना माणूस, तर आपण त्याला सांगू शकतो की तू लाशोनारा नको करू, तू चूक करतोस, रॉंग करतोस, हे असं बोलू नको, असं अलाउड नाही, तू ऐकलास का, हे तुला माहिती आहे का, नाही ना, मग तू बोलू नको, असं आपण त्याला बोलू शकतो. अक्कल शिकवायची बात नाही. का आहे, कारण तुम्हाला आता समजते की काय इफेक्ट होते. कारण कुठल्या पण गोष्टीचा इफेक्ट जो असतो ना, त्याला मिनिंग देण्यामध्ये असतं. मिनिंग देतो आपण त्या गोष्टीला. तर ती न्यूट्रल गोष्ट आपण ऐकल्यावर त्याला मिनिंग द्यायसाठी आपण त्याच्यामध्ये काहीतरी टाकू शकतो. आणि जेव्हा तुम्ही हे 8 वीकचा जेव्हा हा डोळ्याचा, कानाचा, कुठल्या पण एक गोष्टीचा करा, सगळ्या पाची सेन्सेसचा नाही करायचा तुम्ही. एक सेन्सेसचा पण केला ना, तर तो गुंता सुटत गेला तर सगळीकडचा गुंता सुटतो. आणि तुम्ही तो गुंता सुटला ना, की तुम्ही आहे ना, तुमचा जो तोराचा अभ्यास आहे किंवा दुसरा कसला पण अभ्यास आहे ना, त्याच्यामध्ये ना त्याचा काय इफेक्ट पडतात ते पण बघा. कारण तुम्ही मग इन
जो आतमध्ये घ्यायचा जो आहे ना, इनकमिंग जो आहे ना, तो इनकमिंग आहे ना न्यूट्रलच गोष्टी घ्यायला लागेल. मग तुम्हाला ना त्याच्यामधून जास्ती गोष्ट समजायला लागेल. मग तुम्हाला समजल माणसांना का तोरा वाचल्यावर राधा मामाच्या स्टोरीमध्ये ऍपल दिसतं. ऍपल याच्यासाठी दिसतं कारण त्यांच्या मेमरीमध्ये कुठेतरी ऍपल बसलेला आहे. तो त्या पुस्तकात ऍपल लिहिलेलंच नाही, पण मेमरीमध्ये कुठेतरी ऍपल लिहिलाय म्हणून आदामाने ऍपल खाल्ला बोलतात. तिथं कुठं लिहिलंय की देवानी माणसाला पनिशमेंट दिला आणि हे केलं, नाही लिहिलं तिथं. देवानी घालून दिलं, देवानी कॉन्सिक्वेन्सेस सांगितलं तुम्हाला. मग तो तसाच्या तसा काय आहे, न्यूट्रल काय सांगते ना ते हे व्हायला लागतं. का? कारण आपण जो गुंता केलेला असतो ना आपल्या डोक्यामध्ये नाही, आपल्या ह्याच्यामध्ये तो गुंता ह्याच्यासाठी केलेला असतं कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मिनिंग बघायचं असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये मिनिंग पाहिजे असतं. आपल्याला आहे ना, आपण का जेवतो ह्याच्यामध्ये पण मिनिंग पाहिजे असतं. आपल्याला आपण एक दुसऱ्याबरोबर का दोस्ती करतो ह्याच्यामध्ये पण मिनिंग पाहिजे असतं. आपण कोणाला चॅरिटी पण देतो ना, तर त्या चॅरिटीमध्ये काहीतरी मिनिंग असेल तरच आपण ती गोष्ट का करतो. कारण माणूस डिफॉल्ट मिनिंग शोधणारा ॲनिमल आहे. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मिनिंग पाहिजे असतं. एवढा मिनिंग लावतं ना की तो आहे ना, त्याला आहे ना कुत्रा मांजर पण आहे ना बोलतात त्याच्या संगती, माणसा संगती. त्याचं पेट असतं ना, तो पेट त्याच्या संगती बोलतं. अरे माझा पेट असं बोलला, माझा पेट तसा गेला, मला त्याने जेवायला मागितलं, हे मागितलं. आपण मिनिंग लावतो प्रत्येक गोष्टीला. आपल्याला जास्ती दिसतं. जर कोणी पोपट पाळलाय आणि मैना पाळली आहे, लवबट पाळला, तर तुम्हाला समजतं की लवबट तुमच्या संगती बोलतात, नाही बोलत तुमच्या संगती, ते त्यांचं बोलतात. आपण त्याला मिनिंग लावतो, आपण त्यांना मिनिंग लावतो. ओके, आपण त्यांना शिकवू शकतो, आपण त्यांना सांगू शकतो, आपण त्यांना हे करू शकतो, आपण ट्रेन करू शकतो की भूक लागली तर अमुक कर, हे कर, ते कर. तसं ते तो ॲनिमल करेल आपल्याला आणि आपल्याला समजत. प्रत्येक टायमाला ॲनिमलनी काहीतरी केला म्हणजे ॲनिमल आपल्या संगती बोलला असं नसतं. तर त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या 5 सेन्सेस पहिले क्लिअर केलं ना, तर 5 सेन्सेस क्लिअर केल्यावर आपल्याला प्युरिफिकेशन ऑफ सेन्सेस असं बोलतात त्याला. त्याच्यानंतर सेकंड स्टेप जी आहे ना, ती 8 वीक चालू व्हायच्या पहिलेच जायचं. तुम्ही मेडिटेशन पहिले चालू केलं ना, फर्स्ट वीकची मेडिटेशन झाल्याबरोबर सेकंड वीक मध्येच मेडिटेशन बरोबर करायचं आहे तुम्हाला, की माइंडफुलनेस बोलतात त्याला. माइंडफुलनेस ऐकलंय? माइंडफुल मेडिटेशन. माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणजे प्रत्येक काय पण गोष्ट करताना ना, नाही तो मेडिटेशनचा पार्ट बोलतोय, बाकीच्या कुठल्या पण गोष्टी करताना तुम्ही जरा ना माइंडफुल राहा की मी का करतोय, मी कशासाठी करतोय, का करतोय, का आहे. काम करताना, कम्प्युटर बसल्यावर किंवा जेवताना, पाणी पिताना, काय करणं, माइंडफुल व्हायचा प्रयत्न करता. माइंडफुल व्हायचं म्हणजे काय, की त्या गोष्टीमध्ये आपला अवेअरनेस दाखवायचा की मी काय करतोय, पाणी पिताना पाणी कसं पितोय, कसं पाणी उतरतोय, हे माइंडफुलनेस करतं. तर हे जी माइंडफुलनेसची जी एक्सरसाइज आहे ना, ती ह्या प्युरिफिकेशन ऑफ सेन्सेस मध्ये आपल्याला हेल्प करते. ओके, फर्स्ट पार्ट संपलेला आहे. सेकंड पार्ट पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात मी बोलीन. ते आपण इमोशन्स वर बोलू. सेकंड लेवल जो ह्याचा आहे ना, सेकंड लेवल वर बोलू. फर्स्ट लेवलवर ह्याच्यामध्ये बोलू. त्याच्यामध्ये जर तुम्ही कोणाकोणाला त्याच्यामध्ये जर पुढं करायचं आहे, पुढं जायचं आहे, हे जायचं ना, तर तुम्ही तेलीम वाचता. तर पहिले एकच टप्पा नको वाचू, तुम्ही 10 टप्पा घ्या आणि ते 10 टप्पा रोज वाचा. ओके, जरासा जे करतात, जे कंटिन्यू तेलीम वाचतात, ते करतात, तर ती लोक ते करा. रोजची तेलीम वाचतात तो पाठ नाही बोलत आहे मी. रोजची तेलीम वाचतात ना, रोज 10 टप्पा ते टप्पा ते, तसं नाही. काहीतरी 5 टप्पा 10 टप्पा घ्या आणि ते 5 टप्पा 10 टप्पा तुम्ही वाचताना त्याचा काय इफेक्ट होतोय हे घ्या. आणि स्लोली सेकंड वीक पासून आहे ना, त्या टप्प्यांचा काय अर्थ आहे मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये, तुम्हाला जी लँग्वेज येते तो अर्थ पण लक्षात घ्या. अर्थ पण लक्ष हे करा आणि मग तुम्ही बघा की त्याच्या वाचण्याने ऐकण्याने तुमच्यावर काय इफेक्ट होते. हा तेलीम घेऊन केला. ओके, जर तुम्हाला डोळ्याचा जो हे आहे ना, डोळ्याचा जो मेडिटेशन आहे ना, तो मेडिटेशन अजून हायर लेवलवर करायचं नाही तर तुम्ही मेणबत्तीवर पण करू शकता. मेणबत्ती घेऊन करू शकता. पण मी तुम्हाला सांगेन मेणबत्तीवर नको करू, कारण मेणबत्तीवर करताना ना त्याच्यामध्ये कुठलं एक्सपिरियन्स आहे ना, खूप जास्ती याच्यामध्ये येतात. कारण ते म्हणजे तो लाईट जो आहे ना, तो ब्रेन पर्यंत जाता ना, तर तो एक लेवल पर्यंत ठीक आहे, एक लेवल पर्यंत तुम्हाला दिसतं. पण नंतर त्याचा जो इफेक्ट आहे ना, तो इफेक्ट ब्रेन मध्ये गेला ना, तर तुम्हाला हेल्प लागल. तर विदाऊट हेल्प करायची ते करू नका मेणबत्तीवर वगैरे. पण तुम्ही योध हे वाव हे नावावर करा. योध हे वाव हे नावावर करताना जर तुम्हाला योध हे वाव हे अख्खा नाव वर नाही कॉन्सन्ट्रेट करता आला ना, तर तुम्ही आहे ना पहिले हे वर करा, मग वाव वर करा, मग हे वर करा, मग योध वर करा. म्हणजे उलट हे वाव योध हे वाव हे योध असा कॉन्सन्ट्रेट एक वर्ड वर करा.
आणि एक एक वर्डवर करून करा. आणि एंड मध्ये योद हा जो अक्षर आहे ना त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायला बघा. आणि तो कॉन्सन्ट्रेशन करताना फक्त 3 गोष्टी करायच्यात आपल्याला, की इनपुट काय आहे, माझ्यावर एक्सपिरियन्स काय होतंय, आणि तो का होतंय याच्यावर विचार करायचा. ओके. मी जर का होतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सांगितल्या ना, तर मी सांगितला म्हणून तुम्हाला तसा होईल, म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. काय आपण 2 महिन्या 3 महिन्यानंतर त्या वेगळं लेक्चर घेऊ त्याच्यामध्ये. जशी माणसं तुम्ही मला सगळं वेगवेगळ्या कोणी ज्यांनी केला तर ते लोक मला सांगू शकतात. पण हे कशासाठी करायचं आहे लक्षात ठेवा. हे कब्बाला मधला फर्स्ट पार्ट आहे. कब्बाला मधला फर्स्ट पार्ट आहे. मेडिटेशन, कब्बालाच्या मेडिटेशन मधला फर्स्ट पार्ट आहे, प्युरिफाईंग युअर सेन्सेस. ओके. कारण सेन्सेस जर आपण प्युरिफाय नाही केलं ना, तर आपला जो न्यूट्रल इनपुट, जो आपल्यामध्ये न्यूट्रल इनपुट येतं ना, तो न्यूट्रल इनपुट आपण प्युअर आणि होली असा करूच नाही शकत. कारण तो आपण कुठंतरी मिक्स करून इमोशन मध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मिक्स करून आपण तो बरोबर नाही टाकत आतमध्ये. आणि त्याच्याने काय होतंय की जो आपल्याला वरून सोल कडून जो येणारा मेसेज आहे ना, तो सोल कडून येणारा मेसेज आहे ना, तो मेसेज पण तसाच येईल, रॉंगच येईल तो. कारण जर इकडनं जर आपला इनपुटच रॉंग असेल ना, तर तिकडनं येणारा पण जर आपला जो इनपुट आहे ना वरच्या लेवलवरून, तो वरच्या लेवलवरून येणारा पण इनपुट आपला रॉंग होईल. निसिम, ऑल युअर्स. थँक्यू जुडा, थँक्यू व्हेरी मच. सो आय होप सगळं थोडंसं प्रॅक्टिकल्स करतील आणि मग परत आपण थिअरी डिस्कस करू. अँड जुडा, थँक्यू, व्हेरी इंटरेस्टिंग. डू वी हॅव एनी क्वेश्चन्स फ्रॉम द ऑडियन्स? कॅन आय आस्क समथिंग, राहेल? येस प्लीज, गो अहेड. हा, जोशुआ, आपण ते योध हे वाव प्रिंटआउट जर मी काढीन तर कुठल्या पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये मी चिटकवायला पाहिजे, ते असं आहे काही? योद हिब्रू जसं आहे तसं? नाही, कुठल्या म्हणजे पर्टिक्युलर डायरेक्शन, किंवा फेसिंग वेस्ट डायरेक्शन. असं डायरेक्शन. आपल्या हे बघा, एक तर ना ही गोष्ट आहे की आपल्या घरी असतं फोटो, जास्ती करून माणसांकडे असतो. जर तो असेल तर त्याच्यावर तुम्ही करा. ओके. पण तो एकदमच वर ठेवला असेल ना ट्यूबलाईटच्या वर एकदम, हा. तर प्रॉब्लेम आहे. कारण तो खूप जास्ती वर आहे. तर तो जरासा खाली आहे ना तुमच्या थोड्याशा लेवलला असा. आय लेवल म्हणजे हेड लेवल पर्यंत असा. सिदुरी मध्ये आहे. तुम्ही सिदूर ठेवून अशी उघडी ठेवून सिदूर मध्ये पण बघू शकता. पण कुठल्या पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये ठेवायचा का असं मी विचारते. म्हणजे फेसिंग वेस्ट का फेसिंग साऊथ का फेसिंग असं ईस्ट? तुम्ही जिथं आरामात बसून करू शकता तिथे करा, पहिल्या स्टार्ट मध्ये तरी. ओके. युजली मेडिटेशन मध्ये बसताना ना फेसिंग ईस्ट बसायचं असतं. पण इंडियामध्ये तुम्ही फेसिंग ईस्ट बसला ना तर इस्रायल मागं जातं आपल्या, म्हणून आपण फेसिंग वेस्ट बसतो. फेसिंग वेस्ट बसतो आपण. पण फेसिंगचा कायच नाही त्याच्यामध्ये. तुम्ही कसा फेसिंग केली, काय केली, कसा केली, काय फेसिंगचा ह्याच्यामध्ये हा पहिला जो पार्ट आहे ना त्याच्यामध्ये फेसिंग नाही. हा डायनामिक आहे. तुम्ही कुठल्या पण साईडला कधी पण करू शकता, जेवताना करू शकता, खाताना करू शकता तुम्हाला. पण एक टाइम जर तुम्ही ठरवलं आणि त्याच टायमाला केलं ना तर काय होतं, तुमची बॉडी फिक्स टाइम ठेवला ना तर तुमची बॉडी आहे ना तशी रेडी होतं. तुम्हाला त्याच्यामध्ये हायर लेवलला घेऊन जाऊ शकतो. किंवा मंडे ह्याच्यामध्ये केलं तर वेगवेगळ्या टायमाला वेगवेगळा एक्सपिरियन्स आहे. पण फिक्स टाइम ठेवला तर 8 वीक्स मध्ये तुमचा तो जो फर्स्ट कोर्स आहे ना मेडिटेशनचा, तो फर्स्ट कोर्स झाला असं समजा तुम्ही. ओके. पण तुम्ही प्रिंटआउट काढायचं जर असेल तर सिदूर मध्ये आहेत, किंवा फोटो घ्यायचं एखादं. तर ते नाहीच करायचं तुम्हाला योधे व्हावे ना, तर तुम्ही त्याच्याऐवजी इंग्लिश मध्ये YH काय रे इंग्लिश मध्ये YHVH असं पण करू शकता. YHVH. पण तसा इंग्लिश मध्ये नको घेऊ, तुम्ही हिब्रू मध्ये घ्या. कारण आपल्याला ज्युइश मेडिटेशन शिकायचं. येस बरोबर तेच. तर त्या हिशोबाने करा. पण असं नाही की तुम्हाला योधे व्हावेत नाव घ्यायचं. ओके. तुम्ही सियोन घेऊ शकता, मेनोरा घेऊ शकता. तुमच्या घरी मेनोरा, हनुक्का नाही मेनोरा असेल तर मेनोरा घ्या, सियोन असेल तर सियोन घ्या. सिम्बल घ्या काहीतरी, फोटो घेऊ नका. स्टार ऑफ डेव्हिड आपला काहीतरी हे घ्या त्याच्यामध्ये, म्हणजे सिम्बल आहे असा. सिम्बल पाहिजे तो, फोटो नाही पाहिजे. म्हणजे एलिया नबीचा फोटो, मोशेचा फोटो तसा घेऊ नका. फोटो नाही घ्यायचा, कारण तो ब्रेनचा वेगळ्या प्रकारे वेगळा हे ऍक्टिव्हेट करता आणि वेगळा हे करतो. आपल्याला काय ते सिम्बल घ्यायचं आहे. आणि सिम्बल घेतला ना तर तुमचं व्हिज्युअल हे होईल. ऐकायचं हे घेतलं तर तुम्हाला तेलिमचा टप्पा हे घ्या, ते घ्या, तर तुम्हाला अजून. कारण पुढच्या ज्या कब्बालिस्टिकल हे आहेत ना ते तोंडाने आणि कानाने जास्ती आहेत. तर
त्याच्यावर घेतलं तर वेल अँड गुड. तर बघा जुडा ज्यांना जे पाहिजे ते करा. बोला अंकल. थँक्स. तू आधी बोला एक साम घ्या, तो सिंगिंग करू का, नंतर बोला 10 सांग म्हणजे काय समजलं नाही मला तो. ऐका मी आहे ना, जी माणसं साम्स नाही वाचत, जी माणसं नाही त्यांच्यासाठी एक साम बोललो, तुमच्यासारख्या माणसांसाठी बोललो की 10 घ्या. कारण तुम्ही 10 साम्स आहेत ना, आपण 10 साम्स कुठलं तरी एक सिंगिंग करू शकत नाही ना. सिंग करा. सिंग म्हणजे तेलमीच्या चालीवर. अच्छा. म्हणजे आता पहिला साम घेतला तर आशरे आईस आशेर लो हलाक सात रे शाईन दुधे रेकलो हलाक, तसा सिंग करायचा. म्हणजे असं फास्ट नाही, आशरे आई असं वाचू नका. म्हणजे आपण युजली कशी माणसं सिंग नाही करत ना, तेलीम बिलीम करायला घेतली तर सिंग करायची असतं. तेलीम म्हणजे सिंगिंग आहे, तर माणसं सिंग नाही करत, तर सिंग करा. मिजमोर लेदावीत आला तर मिजमोर लेदावी राजो नाही रोई, सिंग करा. ओके. कारण सिंगिंग मध्ये इमोशन्स आणि हे सगळं असतात. सिंगिंग ह्याच्यामध्ये इमोशन तुम्हाला त्याच्यामध्ये तो हेल्प करेल की कुठली इमोशन तुमची जागा होते, कुठला होते ते त्याच्याकडे. आणि 10 टप्पा बोललो म्हणजे कसं की ते रोज तुम्ही, म्हणजे आता माझं असं आहे की मी 10 टप्पा वाचतो रोज कुठलं. ओके. 10 टप्पा 12 टप्पा वाचतो. तर ते रोज टप्पा वाचायचं. आता दररोजची सकाळची नमाज झाली की मी मजमोर लेदावीत शिरला मालो आणि हालेलुया हे 3 टप्पा बोलतोच. ओके. तर 3 टप्पा मी घेऊ शकतो. ते 3 टप्पा मी बोलून मेडिटेशन करू शकतो. कोण आदोन ओलाम घेतं, नमाज झाल्यावर आदोन ओलाम घेतात ना. आदोन ओलाम बोलायची पद्धत असतं. कोण नमाज झाली, सकाळ झालं की आदोन ओलाम, म्हणजे सकाळची शहारीत झाली की आदोन ओलाम बोलतो, तर आदोन ओलाम बोला. कोणाला सीमा आंटीला वतीत पल्ले लहानाची किंवा यारी बोन आहे ती गाणी घ्या. कुठला असा काय तेलमी मधलंच नाही, पण हा आपला बक्काशा मधला बक्काशा, तर ते घ्या. पण ते बोलताना ते हे करताना त्याचा इफेक्ट पण बघायचा. नुसतं आपण गातोय ते आणि हे करतोय ना, ते गातोय ना आपण ऐकायचं पण आहे आणि आपल्याला त्याचा इफेक्ट पण बघायचा. काय इफेक्ट होते, कसली मला आठवण येते, काय इमोशन्स येतात मला, काय ते त्या इफेक्टवर विचार करत आहे. विचार जास्ती टाइम नाही करत बसायचं, अख्खा दिवसभर नाही करत बसायचं, 5 मिनिटं 10 मिनिटच करा. पण त्याच्याने तुमचा तो कनेक्शन आहे ना, तो कनेक्शन तुम्हाला समजेल. आणि आपल्याला कनेक्शन समजलं ना, तर आपल्याला आपण काय हे समजायला लागलो ना, की आपण आपल्या आतमध्ये अजून जाऊ शकतो. ओके. 10 टप्पा आज तुमच्यासारख्या माणसांना बोलो जे जास्ती करू नये 10 टप्पे वाचू शकतो. वाचू ना. सिंगिंग म्हणजे आता आपल्या जे टप्प्याची ट्यून आहे ती ट्यून, लेखून अरण्याची ट्यून घेतो आपण, तशी ती ट्यून, हे ट्यून त्या ट्यूननीच घ्यायचं. त्या ट्यूननी घेतला ना, तर तो एक मूड मध्ये पण नेतं आपल्याला त्या, आणि त्या व्हायब्रेशन मध्ये पण नेतं. तर ते पण तुम्हाला एक्सपिरियन्स करता येईल. पण जे नाही एक टप्पा घेतात तर एक टप्पा मिजमोरले जावीत तर मिजमोरले जावीत. जर कोणाला एक टप्पा पण भारी आहे ना, तर त्या लोकांनी ना त्यांचा पासूक बोलला तरी चालेल. पासूक बोलत बसायचं त्या लोकांनी, पासूक त्यांचा बोलत बसायचं. पण पासूक बोलताना काउंट करा, 112 टाइम्स पासूक बोलायचा त्यांचा नावाचा जो पासूक आहे ना, जोशवा अंकलला माहिती आहे मी काय बोलते, तुम्हाला पण माहिती आहे. तर आपल्या नावाचा जो पासूक आहे ना, तो नावाचा पासूक 112 टाइम सिंग करायचा. सिंग करा. ओके. बोलू नका. आता समजा इमलोक आदोनाय लेवला मेलो एक्सिओन लेदर वादर हालेलुया हा पासूक आहे, तर मग तो तुम्ही सिंग करा. इमलोक आदोनाय लेवला मेलो हा एक्सिओन लेदर वादर हालेलुया. इमलोक सिंग करत राहतो. आणि तुम्ही काउंट करा, हातावर तुम्ही काउंट करू शकता. एकदा काउंट केलं हे 14, हे 14, 28 असं 112 होतात. ओके. कॅल्क्युलेट करा तुम्ही. तर 112 टाइम तो बोलला ना, तरी तो पण एक मेडिटेशन आहे. तुमच्या सेन्सेसला प्युरिफाय करायचा मेडिटेशन आहे. पण तो अजून ऍडव्हान्स लेवलचा आहे, तो सेकंड लेवलचा आहे, तो पुढच्या लेवलचा आहे. ओके. पण याच्यामध्ये ज्यांना व्हिज्युअल करतात त्यांनी व्हिज्युअल करा, कानानी करतात त्यांनी कानानी करा, तोंडानी करतात तोंडानी करा, स्मेलनी करायचं कोणाला तर स्मेलनी करा. स्मेलनी करायला जरा जास्ती चांगलं, स्मेलनी करायला तर जरा जास्ती तुम्हाला एक्सपिरियन्स येईल, तुम्हाला समजेल की तुम्ही कुठल्या गोष्टीचा कट कुठं काय हे लावता ते. ओके. कोणाला 2 करायचे 2 करा, असं काय नाही की एकच करायची, 5 4 करायचे 4 करा. ओके. एनी मोर क्वेश्चन्स? अजून एक विचारायचं तर स्मेल सेन्सेस साठी आपण एसेन्शियल ऑइल पण घेऊ शकतो का? फ्लावर्स का एसेन्शियल ऑइल? एसेन्शियल ऑइल पण घेऊ शकता तुम्ही, पण एसेन्शियल ऑइल घ्यायला तर एकच नको घेऊ. हा, म्हणजे 2-3 ना तुम्ही बोलला? 2-3 म्हणजे एक कापसाचा तुकडा घ्या, त्याच्यामध्ये एक थेंब तो असा टाका, काहीतरी टाका आणि मग ते बंद करून ठेवा.
आणि स्मेल घ्या आणि बंद करून ठेवा आणि मग त्याच्यावर मेडिटेट करा. ओके ओके. कारण एकच वास घेतला ना तर तो एक वास तुम्हाला एकच ठिकाणी नेणार आहे. जसं तुम्ही नाही, मी नाही. बोललो ना, हा. रजनीगंधाचा वास मलिद्याकडेच नेईल, हो, फुलाचा हो, वास हो. एक, कारण स्मेल आहे ना खूप स्ट्रॉंगली आपल्याला ना कुठल्या तरी इमोशन्स मध्ये अडकवतं. ओके, तर जसं मल्टिपल घेतलं ना तर मल्टिपल हा, मध्ये हा. तुम्हाला जास्ती होईल, तर तुम्हाला समजायला नाही. मग डिफरन्शिएट करायला पण शिका त्याच्यामध्ये, त्या स्मेल मध्ये. म्हणजे तो तर पुढं पुढं एकाच कॉटनच्या बॉल मध्ये एकाच मध्ये. दोन तीन दोन ड्रॉप्स दोन नाही, कमीत कमी 4. डिफरंट. हा, ओके. ऑफ द पण या ओके. पण ते मिक्स होतील असं करा. म्हणजे हा, एकदम हा. युक्लिप्टस घेऊन सगळा कराल तर नुकता त्याचा युक्लिप्टसचा त्याचाच जो वास असेल. येईल. येस हा येस, दॅट्स व्हेरी स्ट्रॉंग. हा, तर थँक्यू मग ते थँक्यू. असं. आणि हा. वास घेताना नंतर पुढच्या स्टेप मध्ये, तिसऱ्या, सेकंड, थर्ड, फोर्थ वीक मध्ये ना, त्याच्यामध्ये तो वास डिफरन्शिएट करता येते का तुम्हाला स्मेल घेतल्यावर, त्याच्यावर ते fine. लक्ष द्या. त्याच्यावर पण लक्ष द्यायचं. ओके. येस. मला एक विचारायचं होता. बोला आंटी. जुडा, माझ्याकडं ते हे आहेत, एसेन्स आहेत, ते म्हणजे हा. ऑइलचं एसेन्स, छोट्या छोट्या बाटल्या. येस, कापसावर घ्या Can we 4. use that? Yes. तेच विचारलं आंटी मी. हा, तेच विचारलं आंटीनी. 4 टाईपचं वेगवेगळ्या कापसावर 1-1, 2-2 थेंब घ्या आणि करा. ओके ओके ओके. थँक्यू. ओके, विल फिनिश. फायनल क्वेश्चन आहेत की आपण कन्क्लूड करूया? ओके देन. So thank you all very much.